लग्न झाले तेव्हा मी 21 वर्षांची होती फक्त. अविनाशसोबत माझे लग्न झाले. मी सासरी गेले. माझे 5 परत मूळ झाले. मी संध्याकाळी स्वयंपाक बनवत होते. सासूबाई माझ्याजवळ येऊन इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. माझ्या बहिणीविषयी बोलू लागल्या. खूप लवकर मुलं होऊ दिलं तुझ्या बहिणीनं, असं माझी सासू मला बोलली. तेव्हा मी सासूला म्हणाली, लवकर कुठं, बरोबर आहे. किती छान बाळ आहे तिचं आणि सुखात संसार पण सुरू आहे. तेव्हा सासू मला म्हणाली, हो पण आपल्याला नको इतक्या लवकर बाळ, काळजी घेत जा. तुझं काही शिक्षण अपूर्ण असेल तर ते कर, काही क्लास करून घे, पण इतक्या लवकर या लहान मुलांच्या फंद्यात पडू नकोस. मला खूप आश्चर्य वाटलं. अशी पहिली सासू असेल जी सुनेला शिकून मोठं नाव कर असं म्हणत आहे. दिवस लवकर जाऊ नको असं बोलत आहे. मी स्वतःला आता नशीबवान समजू लागले की मला असं सासर मिळालं. सासू जे बोलली ते मी रात्री नवऱ्याला सांगू लागले. तेव्हा मला तो बोलला, आई जे म्हणते ते आपल्या भल्यासाठीच. करू आपण वेट, नको इतक्यात बाळ. मी ठीक आहे असं म्हटलं. दुसऱ्या दिवशी सासूबाई माझ्याजवळ आल्यात आणि त्यांनी मला गर्भनिरोधक गोळ्यांचं पाकिट दिलं. निकिता, आजपासून ह्या गोळ्या घेणं तू सुरू कर. यांनी लवकर दिवस जात नाहीत. अविनाश झाल्यावर मी पण ह्याच गोळ्या घ्यायची. मला पण सासूचं खरं वाटलं. कुणाशीच काही विचारपूस न करता मी सासूने दिलेल्या गोळ्या रोज घेऊ लागले. यामुळे माझी मासिक पाळी वेळेवर येत होती आणि मला दिवस पण राहत नव्हते. आता माझी तब्येत हळूहळू सुधारत होती. लग्नाला 1 वर्ष झालं होतं. मी जॉब करायचा विचार करत होते. अविनाशला जर मी कधीही काही विचारलं आणि ते कितीही सिक्रेट वाटलं तरी तो आईला विचारत, तू असंच बोलायचा. मी आणि तो या गोष्टींवरून नेहमीच भांडण करायचो. मी त्याला बोलायची, आपण नवरा बायको आहोत. आपल्यातील काही गोष्टी आईपर्यंत जाणं योग्य नाही. आपले निर्णय आहेत काही. पण तो म्हणायचा, काही पण गोष्ट असू दे, माझी आई म्हणेल तेच योग्य. मला त्याचा हा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. मी आजही सासूने दिलेल्या गोळ्या घेत होते. एक दिवस माझी बहीण तिच्या बाळासोबत आमच्या घरी आली. मला बघून तिला फार आनंद झाला. तिचं बाळ आता खोडकर बनलं होतं. घरात इकडे तिकडे उचकपाचक त्यानं सुरू केली होती. माझ्या सासूला कदाचित ते आवडत नसावं. माझी ताई आणि मी रूममध्ये गप्पा मारत होतो. अचानक तिच्या मुलाने माझ्या गोळ्या हातात खेळण्यासाठी घेतल्या आणि ताईची नजर त्यावर गेली. निकू, हे काय आहे? तू बाळ न होऊ देण्यासाठी गोळ्या का खात आहेस? हे चांगलं नसतं. तू कधीपासून गोळ्या घेत आहेस? ताईनं काळजीने एका पाठोपाठ मला प्रश्न विचारले. ताई, 1.5 ते 2 वर्ष होतील आता, मी ताईला सांगितलं. ती माझ्यावर चिडू लागली. तू हे आधी बंद कर बोलू लागली. तेव्हा मला सासूने लग्नाच्या पहिल्या महिन्यापासूनच या गोळ्या खायला दिल्या असं मी तिला सांगितलं. माझ्या ताईला टेन्शन आलं. ती बोलली, हे चांगलं नसतं. अविनाश दाजींसोबत बोलून घे. आता गोळ्या बंद करून फॅमिली प्लॅनिंग सुरू कर. मी पण तिचं बोलणं मनावरच घेतलं. मला पण ताईचं बोलणं ऐकून टेन्शन आलं होतं. मी ताई गेल्यावर सासूला बोलले, मला पण आई व्हायचं आहे आता. तेव्हा सासू म्हणते, इतकी घाई झाली का तुला? मी पण उलटून उत्तर देतच बोलले, हो. त्यांनी मला जरा ऐकवणूकच केली, पण मी काही मनावर घेतलं नाही आणि त्या गोळ्या घेणं बंद केलं. त्याच महिन्यात मला दिवस राहिले. मी खूप खुश होते. पण 1-1.5 महिना झाला आणि माझं मिसकॅरेज झालं. मी खूप रडले. मला तर कळतच नव्हतं की असं का झालं. तेव्हा माझी सासू मला म्हणाली, रडायला काय झालं? तू काय म्हातारी झाली आहेस का? आता तर सुरुवात केलीच आहे, तर इथून पुढे परत राहशीलच की गरोदर. नको घेऊ टेन्शन. मी पण टेन्शन फ्री राहायला लागली. माझा नवरा मला जीव तर लावत होता, पण आई जे म्हणेल जे बोलेल तेच सगळं ऐकत होता.
आता परत 2 महिन्यांनी मला दिवस राहिले. ते पण 2 महिने झालेत आणि माझं परत मिसकॅरेज झालं. मला तर समजतच नव्हतं की माझ्यासोबत हे असं का होत आहे. ही गोष्ट मी माझ्या बहिणीसोबत शेअर केली. तेव्हा तिनं मला सांगितलं, तू गरोदर राहत आहे हेच खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण तू जे काही पराक्रम करून ठेवले आहेत गोळ्या घेऊन, त्याने तर काही मुली आईसुद्धा होत नाहीत. मी मनातून खूप आता घाबरले होते. मला परत दिवस गेले. यावेळी माझं मिसकॅरेज झालं नाही. मला 7वा महिना होता. आता आम्ही सगळेच घरात खूपच खुश होतो. माझ्या सासूबाईंनी मला अविनाशसोबत रात्रीचं फिरायला पाठवलं. पाय मोकळा होईल म्हणून सांगितलं. आम्ही दोघंही आता फिरायला बाहेर गेलो. अचानक अविनाशच्या काय मनात आलं कुणास ठाऊक, त्यानं त्याची बाईक काढली आणि चल आपण लॉंग ड्राईव्हवर जाऊ असं मला बोलला. मला जरा रिस्क वाटत होती, तरीसुद्धा मी नवऱ्याच्या प्रेमापोटी त्या गाडीवर बसले. आम्ही फिरून घरी आलो. माझ्या पोटात अचानकच दुखायला लागलं. ब्लडिंग होऊ लागलं. मला तर काही कळतच नव्हतं. मी खूप घाबरले. माझ्या सासूबाईंनी लगेचच अविनाशला सांगून मला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. लगेचच डिलिव्हरी करून टाकावी लागेल असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. पाण्याची पिशवी फाटली आहे म्हणून. मी तर पूर्ण बेशुद्ध झाले होते. म्हणून माझ्या पुढे काय काय घडत आहे आणि काय घडत होतं हे मला काहीच कळालं नाही. माझ्या सासूबाईंनी माझ्या आईवडिलांना आणि माझ्या बहिणीलाही फोन करून त्या हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं. 7व्या महिन्यातच माझी डिलिव्हरी झाली, पण तीही खूप रिस्की. मी एका मुलाला जन्म दिला, पण मुलंही वाचेल की नाही याची गॅरंटी नव्हती. म्हणून त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं. त्या दिवशी सगळं काही अनर्थच घडलं. माझीसुद्धा खूप मोठी सर्जरी झाली असं मला वाटत होतं. माझं अंग दुखत होतं. माझं बाळसुद्धा वाचू शकलं नाही. माझ्यासोबत काहीतरी घडलं होतं, पण कुणीच मला काहीच सांगत नव्हतं. माझी बहीण, माझी आई रडत होत्या. माझ्या सासूबाईंनी मला आरामासाठी माझ्या माहेरी पाठवून दिलं. मी खरंच खूप मोठी चुकी केली होती त्या गोळ्या घेऊन. याचा आता मला पस्तावा येत होता. माझ्यासोबत हे 3ऱ्यांदी घडलं होतं मिसकॅरेज. मला स्वतःचा आणि माझ्या नवऱ्याचाही खूप राग येत होता. 1.5 ते 2 महिने झाले, पण मला माहेरी कुणीही घ्यायला आलं नव्हतं. मी अविनाशला फोन करत होते, पण तो आता माझ्यासोबत फोनवरही जास्त बोलत नव्हता. मी माझ्या आईला वारंवार विचारायचे की माझ्यासोबत काही घडलं आहे का. ती पण उत्तर देत न टाळायची. बहीण तर जास्त आता बोलतच नव्हती. काय झालं आहे का मलाही नीट समजत नव्हतं. आता माहेरी राहून मला 3 महिने झाले, तरी अविनाश आणि सासरचं कुणीच मला घ्यायला आलं नाही. म्हणून माझ्या बाबांना मीच माझ्या सासरी मला नेऊन घालायला सांगितलं. मी जेव्हा माझ्या सासरी गेले तेव्हा कुणीच माझ्याकडे नीट लक्षच दिलं नाही. माझी काही विचारपूससुद्धा केली नाही. अविनाशसुद्धा माझ्याकडे व्यवस्थित नीट लक्षच देत नव्हता. काय प्रॉब्लेम झाला आहे का हे मला कळतच नव्हतं. सासूबाईसुद्धा वारंवार टोमणे देत होत्या, पण स्पष्ट कुणी काहीच बोलत नव्हतं. एक दिवस रात्री किचनमधील काम आवरून मी माझ्या बेडरूममध्ये गेले आणि अविनाशला परत एकदा डोकं लावू लागले की मला आई व्हायचं आहे. ह्यावेळेस मी खूप काळजी घेईल. आता परत असं काहीही घडणार नाही. पण तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. तू शांत बस, मला माझं काम करू दे असं रागावून तो मला बोलत होता. मी त्याला विचारलं, काय झालं, माझ्याकडून काही चुकलं आहे का, तुम्ही सगळे असं का वागत आहात माझ्यासोबत. तेव्हा अविनाश चिडला आणि मला म्हणाला, निकिता शांत हो, नाहीतर तुझं मन दुखेल असं काहीतरी मी बोलेल. मी त्याला बोलली, हो बोल ना, मला ऐकू दे, काय झालं आहे. तेव्हा चिडूनच त्यानं त्याच्या आईला बाहेरून बोलवलं. आई, तुझी लाडकी सून काय बोलत आहे बघ. आई व्हायचं आहे म्हणे हिला. सांग हिला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय झालं ते. आता मला धक्काच बसू लागला. काय झालं आहे माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये.
म्हणजे हे सगळं माझ्यापासून काही लपवत आहेत का? की मी आईच होऊ शकत नाही आता? हे सगळं तुम्हाला या स्टोरीच्या शेवटपर्यंत कळेल, म्हणून पूर्ण स्टोरी बघायला विसरू नका. आणि जर कधी कुणी गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर ही स्टोरी बघत असाल तर या गोळ्या घेणं इथेच आत्ताच बंद करा, कारण या गोळ्यांमुळे माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं आहे. काय झालं आहे माझ्यासोबत हे तुम्हाला आत्ता नक्कीच कळेल. माझे नाव निकिता. एका सर्वसामान्य घरातील मुलगी होते मी. आई बाबा शेती करायचे माझे. आम्ही 2 बहिणी होतो आणि 1 भाऊ. माझ्या आईवडिलांनी कधीच आमच्यात भेदभाव केला नव्हता. घरची परिस्थिती इतकी पण चांगली नव्हती की आम्ही सगळेच शिक्षण घेऊ शकतो. म्हणून मोठ्या बहिणीची 12वी झाल्यावर लगेचच तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं. बहिणीचे लग्न झाल्यावर हळूहळू आमची पण घरची परिस्थिती आता सुधारली होती. माझा भाऊ पुढचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेला होता. माझे पण कॉलेजचे 3 वर्ष झाले होते. मला पण इच्छा होती की मी पण बाहेर शहरात शिक्षण घ्यावा, नोकरीला लागावं. पण आई नेहमीच म्हणायची, बस पुरे झालं आता शिक्षण. राणीचं लग्न झालं बघ, ती किती आनंदात आहे. राणी म्हणजे माझी मोठी बहीण. तुला पण तसेच सासर मिळाले की आमच्या मनावरचं ओझं दूर होईल. माझ्या बहिणीचं खूप चांगलं झालं होतं. तिचे सासू सासरे तिला खूप जीव लावत असे. नवरा पण तिला खूप जीव लावायचा. ते बघून माझे आई वडील खूप खुश होते आणि मलासुद्धा असंच सासर मिळावं हा विचार ते नेहमीच करत असे. मी माझी इच्छा माझ्या आईवडिलांना बोलून दाखवली होती. पण बाबा बोलले, तुझं लग्न झालं की तुला जे करायचं ते तू करू शकते. पण आत्ता आम्ही आहोत तर आमच्या डोळ्यासमोर तुझे 2चे 4 हात होताना आम्हाला बघू दे. तुझ्या बहिणीसारखं तुझं पण झालं ना तर खूप चांगलं होईल. मी पण आईवडिलांच्या पुढे काहीही बोलली नाही, कारण कधी हिंमतच झाली नाही. आणि माझ्या डोळ्यांसमोर मी पण तर ताईला आनंदात बघायचे. दाजी तिची काळजी घ्यायचे ते बघायचे. म्हणून आता मी पण ठरवलं, आई बाबा म्हणतात तर करून घेऊयात लग्न, काय प्रॉब्लेम आहे. मी लग्नाला हो म्हटल्यावर माझ्या घरच्यांनी नातेवाईकांनी मला स्थळं दाखवायला लगेचच सुरुवात केली होती. माझे दाजीने पण मला स्थळं दाखवले. पण काहींना आमची घरची परिस्थिती आवडत नव्हती, तर काही स्थळं हे आम्हालाच आवडत नव्हते. मी दिसायला सुंदर होते, देखणी होते, म्हणून मला कुणीही नापसंत करत नव्हतं. पण कधी योग जुळायचे नाही तर कधी घरचे प्रॉब्लेममध्ये यायचे. मनासारखे स्थळं मला भेटतच नव्हतं. म्हणून आता आई वडील पण टेन्शन घ्यायला लागले होते. आता माझी बहीण डिलिव्हरीसाठी घरी आली होती. तिची डिलिव्हरी झाली. तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिचे सासू सासरे नवरा हे बाळ बघून खूपच खुश होते. लग्नानंतर तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि नंतर मग फॅमिली प्लॅनिंग केली होती. माझी बहीण खूप खुश होती. तिची सासू तिला जे सांगायची ते ती ऐकत असे आणि तिची सासू पण तिला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावत असे. माझ्या लग्नाचा विषय आता थोडासा मागे पडला होता, कारण घरात बाळ आलं होतं. सगळे खुश होते आणि आईला माझी मदत होत असे, कारण ताईला भेटायला सारखे पाहुणे चालूच होते. असेच एक दिवस माझ्या दाजींचा आत्याचा मुलगा आणि त्यांची फॅमिली ताईला आणि बाळाला भेटायला घरी आले होते. आई आणि बाबा शेतात गेले होते, म्हणून ताईसोबत घरी मीच एकटी होते. ताई खाटेवर झोपली होती. मी तिला सांगितलं पाहुणे आले. तिनं बघितलं तर ती पटकनच मला म्हणाली, माझी आत्या सासू आहे, तू पटकनच त्यांच्यासाठी चहा पाणी कर. मी हो म्हटलं. आईबाबांना फोन करून कळवलं की घरी पाहुणे आले आहेत, या लवकर. ताईचे आत्या सासू सासरे आणि त्यांचा मुलगा अविनाश हे घरात आलेत. मी पटकन त्यांना बसायला खुर्ची दिली.
सगळ्यांना पाणी दिलं. मी पंजाबी ड्रेसवरच होते तेव्हा. फ्रेश व्हायचं आहे का आत्या तुम्हाला? कुणाला असं मी तेव्हा विचारलं. नाही नको, त्यांनी उत्तर दिलं. मी लगेचच चहा बनवला आणि सगळ्यांना दिला. तोपर्यंत सगळ्यांनी बाळाला बघितलं. अविनाश माझ्याकडे एकटक बघत होता. मला लाजल्यासारखंच थोडं वाटलं. मी पोहे बनवून आणले आणि सगळ्यांना दिले. ताईची आत्या सासू तर माझ्याकडे बघतच राहिली. किती पटपट सगळं केलंस तू. आई नसतानाही आवरलंस, गोंधळली नाहीस अजिबात. तेव्हा मी त्यांना म्हटलं, मला सवय आहे कामाची. ताईचं लग्न झालं तसं घरातील जबाबदारी माझ्यावरच पडली. खूप छान निकिता, अविनाशचे वडील मला बोलले. तोपर्यंत आई बाबा पण शेतातून आले होते. मोठ्या माणसांमध्ये काहीतरी चर्चा झाली. मी माझ्या बहिणीला हळूच विचारलं, ताई काय बोलत आहेत हे सगळे? तेव्हा ताईनं मला मिठी मारली आणि म्हणाली, आज तू जे काही काम केलं ना त्यामुळे माझ्या आत्या सासूंना तू खूप आवडली. अविनाशसोबत तुझं लग्न करून तुला सुनबाई म्हणून घेऊन जायचा विचार चालू आहे त्यांचा. आता तर मला माझ्या कानावर विश्वास बसेना. ताई काय बोलत आहेस तू? अगं माझी आई खरं बोलते निकू. माझी बहीण मला म्हटली, अविनाशला मी पसंत आहे ना. पण मी तिला विचारलं, अगं अविनाशला आवडू आणि न आवडू आता काहीही उपयोग नाही, कारण त्याच्या आईला तू आवडली म्हणजे त्याला तू आवडली असंच समज. मी विचारलं, असं कसं? त्याला आवडायला पाहिजे ना मी. तेव्हा ताई बोलली, अगं तो त्याच्या आईच्या शब्दाबाहेर नाही अजिबात. अविनाश मला बघतच होता, पण अजून पण काहीही बोलला नव्हता. माझं लग्न जमवण्यासाठी दुसऱ्या दिवशी माझ्या ताईच्या सासरचे लोकसुद्धा आले. पण तेव्हा सगळ्यांसमोर मी अविनाशसोबत बोलण्याची माझी इच्छा बोलून दाखवली. हो का नाही, माझ्या दाजींनी मला आणि अविनाशला दुसऱ्या रूममध्ये बोलण्यासाठी पाठवलं. आम्ही दोघंही एकमेकांना बघून हसलो. मी त्याला विचारलं, तुम्हाला मी पसंत आहे ना? बळजबरीने लग्न करत नाही आहे ना माझ्यासोबत? तेव्हा तो बोलला, अजिबात नाही, मी माझ्या आईच्या मर्जीने लग्न करतोय. तिनं म्हटलं, ते मी आजपर्यंत केले आहे आणि माझे चांगलेच झाले आहे. मी खूप खुश होते की अविनाशला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तरीही मनातील काही प्रश्न मी त्याला विचारले आणि त्याच्यासोबत बोलली आणि त्याने पण एकदम चांगल्या पद्धतीने माझे उत्तरं मला दिले. मला अविनाश खूप आवडला. त्यात हे स्थळ ओळखीतलं होतं. ताईसारखी छोटी फॅमिली होती. नात्यातील स्थळ असेल तर प्रॉब्लेम येत नाही पुढे जाऊन, असे माझे बाबा नेहमीच बोलायचे. मला व अविनाशला विचारण्यात आलं आणि आम्ही एकमेकांना बघत लग्नाला होकार दिला. सगळे खूप खुश होते. अविनाश तर खूप चांगला मुलगा होता. आमचं लग्न ठरलं. आम्ही फोनवर बोलू लागलो. पण मला नेहमीच वाटायचं की माझा होणारा नवरा त्याच्या आईबद्दल वारंवार बोलत असतो. आई म्हणजे सगळं काही, ती बोलेल तेच खरं असं अविनाशचं होतं. आणि त्याने मला पण सांगितलं होतं की आई जे म्हणेल ते ऐकत जा. लग्न झाल्यावर माझ्या आईची काळजी घेत जा. मी पण त्याला हो म्हटले होते. ताई पण आता लग्नानंतर बाळाला घेऊन सासरी जाणार होती. खूप छान दिवस चालू होते आमचे. माझं लग्न झालं. भाऊ पण परत बाहेर शिकण्यासाठी पुण्याला निघून गेला. ताई पण तिच्या सासरी गेली. मी माझे 5 परतमुळं करण्यासाठी घरी येत होते. आता आमची परिस्थिती पण चांगली होती. 5व्या परतमुळाला माझी आई मला खुश बघून म्हणाली, अशीच नेहमी खुश राहा आणि कधी नवऱ्याचं सासू सासऱ्यांचा अपमान करू नकोस. आईनं खूप छान समजावून सांगितलं. एकदा की आपलं लग्न झालं की सासरच आपलं सगळं काही असतं. तुझ्या मोठ्या बहिणीपेक्षाही आता तुझं खूप चांगलं झालं आहे. नशीब उजळलं आहे निकू तुझं. खरंच मला खूप जीव लावणारा परिवार भेटला होता. पण लग्नाच्या रात्रीत सासू माझ्याजवळ येत मला म्हणाली, आपल्याला लवकरच बाळ नको हं, ह्या गोळ्या घेत जा रोज, यानं गरोदर होत नाही. आता नवरा आईचं किती ऐकतो आपला, म्हणून मी पण त्यांचं ऐकलं आणि त्या गोळ्या सलग 2 वर्ष घेतल्या, ज्यानं माझी तब्येत पण खूप सुधारली होती.
पण एक दिवस माझ्या ताईनं मला त्या गोळ्या घेणं बंद कर असं सांगितलं. मी पण तिचं ऐकून त्या गोळ्या बंद केल्या. मला दिवस राहायचे, पण 1 ते 2 महिना झाला की माझं मिसकॅरेज व्हायचं. हा सगळा त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट होता हे मला आता समजूनच चुकलं होतं. पण नवरा आईबद्दल काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. आता मला जेव्हा परत दिवस गेले तेव्हा 7 महिने मी स्वतःची खूप काळजी घेतली होती. पण एक दिवस वाईट आला माझ्या आयुष्यात आणि मी जेव्हा गाडीवर बसून अविनाशसोबत फिरत होते तेव्हा गाडी आदळून माझे पोट दुखले आणि मला ॲडमिट करावे लागले. तेव्हा मला शुद्ध नव्हती. माझे आई वडील, माझी बहीण पण तिथे आली होती. डॉक्टरने तेव्हा सांगितलं, एकतर पेशंट वाचूच शकत नाही आणि बाळ पण प्रीमॅच्युअर आहे, म्हणून चान्सेस खूप कमी आहे वाचण्याचे. आईला वाचवा असं सगळ्यांनीच सांगितलं. पण डॉक्टर बोलले की पेशंटची गर्भपिशवी खराब झाली आहे. जर ती काढली नाही तर विष सर्वत्र पसरेल आणि त्यांचा जीव जाऊ शकतो. गर्भपिशवी काढून टाकली तरच आता हे पेशंट वाचू शकतं. यानंतर त्या कधीही आता आई होऊ शकत नाही असं डॉक्टरांनी माझ्या सगळ्या घरच्यांना सांगितलं. सगळ्यांनी परमिशन दिली. नवऱ्याकडून साईन घेतली आणि माझं मोठं ऑपरेशन करून माझी गर्भपिशवी ही काढून टाकण्यात आली. आता मी कधीच आई होऊ शकणार नाही. म्हणून माझ्या सासूचं, माझ्या नवऱ्याचं माझ्यावरचं असणारं प्रेम हे आता कमी झालं. आरामासाठी म्हणून माझ्या सासूने मला माझ्या माहेरी पाठवून दिलं. त्यांचं बोलणं आता बदललं. कदाचित त्यांना मला घेऊन जायचंच नव्हतं, म्हणून तुमची मुलगी मोबाईलवर सारखा टाईमपास करत बसते खूप असे माझ्यावर आरोप लावण्यात आले. उलटून बोलते, रागवते, चिडचिड करते हे सांगण्यात आलं. पण मी कशी आहे हे माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच चांगलंच माहिती होतं. माझी गर्भपिशवी ही काढण्यात आली ही गोष्ट माझ्यापासून तेव्हा लपवून ठेवण्यात आली होती. याबद्दल मला काहीही आयडिया नव्हती. माझ्या सासू आणि नवऱ्याला माझी बहीण भेटायला गेली आणि त्या गोळ्यांबद्दल भरपूर काही बोलून आली. तुम्ही माझ्या बहिणीला 2 वर्ष त्या गोळ्या चारल्यात म्हणून आज तिची ही हाल झाली आहे हा आरोप माझ्या बहिणीनं माझ्या सासूवर लावला. तुम्ही जर तिला आता नांदायला घरी बोलवलं नाही तर मी तुमच्यावर केस करेल असंही माझी बहीण माझ्या सासूला बोलली. आता माझा नवरा आणि माझी सासू मला नांदवायला तयार झाले होते, पण मला त्यांच्या घरी घेऊन जायला तयार नव्हते. तोच माझ्या बहिणीचा फोन आला आणि निकिताला घरी घेऊन जा तिच्या असं वडिलांना तिनं सांगितलं. माझे वडील आणि मी माझ्या सासरी गेलो. नीट चांगला पाहुणचार कोणीही आम्हाला केला नाही. काय झालं आहे मलाही माहिती नव्हतं. माझे वडील परत घरी निघून आले. मी तिथेच होते, पण अविनाश पहिल्यासारखा माझ्या मागे पुढे फिरत नव्हता, माझ्याकडे बघत नव्हता, माझ्यावर प्रेम करत नव्हता. या गोष्टींमुळे मला थोडासा संशय आला आणि मी परत एकदा त्याला मला आई व्हायचं आहे असा हट्ट करू लागले आणि जवळ ये असं म्हणू लागले. पण तो मला अवॉइड करत होता. रागातच त्यानं त्याच्या आईला बोलवलं. आई, तुझ्या सुनेला आई व्हायचं आहे म्हणे. तिला सांग, ती कधीही आई बनू शकत नाही. ते पडली आहे माझ्या गळ्यात आता कायमची अशीच. नवऱ्याचं ते बोलणं ऐकून मला टेन्शन आलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. तोच माझी सासू मला बोलली, जागेवर बसवत नव्हतं तेव्हा इकडे तिकडे फिरत होतीस. पिशवी काढून टाकली आहे आता तुझी. कधीच होणार नाहीस आई आता. तुझ्यामुळे माझा मुलगाही आता कधी बाप बनू शकणार नाही. बघू तर बघू, नाहीतर त्याचं दुसरं लग्न करून टाकेल मी. माझी सासू बोलून मोकळी झाली. मी मात्र फक्त ढसाढसा रडत होते. काय चुकी झाली माझी देवाला विचारत होते. सासूचं ऐकलं म्हणून स्वतःला दोष देत होते, का त्या गोळ्या खाल्ल्या म्हणून स्वतःलाच मी कोसत होते. त्या दिवशी मी इतकं रडले की मला परत एकदा दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. मी कधीच आई होऊ शकत नाही ही गोष्ट मला खूप जास्त त्रास देत होती. माझी बहीण मला भेटायला तेव्हा हॉस्पिटलमध्ये आली. तिनं प्रेमाने मला जवळ घेतलं.
तिला बिलगून मी खूप रडले. तेव्हा तिनेच मला परत एकदा समजावलं, तुला आता खूप मोठ्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे. हा समाज तुला काहीही नावं ठेवेल, खास करून घरातील सासू, नवरा, सासरा यांचे टोमणे तुला आता ऐकून घ्यावे लागेल. कारण आता तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. जेव्हाही कधी ते तुला टोमणे देतील तेव्हा तुम्ही दिलेल्या गोळ्या मी घेतल्या म्हणून मी कधीच आता आई होऊ शकणार नाही हे त्यांना बोलायचं विसरत जाऊ नकोस. तुझ्या सासूला ही तिची चुकी आठवून देत जा. कदाचित पुढे मागे ते तुला नांदायलाही नाही म्हणतील, पण तुला आता करायचं नाही. तुला त्याच माणसांसोबत संसार करायचा आहे. असं आई झालं नाही म्हणून काय झालं, आपल्याला मुलं दत्तक घेता येईल. बहिणीने खूप जास्त समजावून सांगितलं. तेव्हा कुठे मी थोडं नॉर्मल झाले. घरी सासरी परत आले तेव्हा मला सगळ्यांचं तोंड बंद करणं शक्य नव्हतं. पण ताई जे बोलली होती ते मी वारंवार सासूला ऐकून नूक करत होते. म्हणून ती कुठेतरी बोलणं आता बंद करत होती. मला माहिती नाही आता माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे. जे पण होईल ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. मला नाही माहिती मी माझ्या नवऱ्यासोबत आता असं किती दिवस संसार करू शकते, पण मी आई होऊ शकत नाही. पण माझा नवरा मात्र बाप होऊ शकतो अशी माझी सासू वारंवार मला बोलते. नवऱ्याचा सुद्धा आता माझ्यातला जीव कमी झाला आहे. सासू सासरे हे टोमणे द्यायचं काही बंद करत नाही. आयुष्यात इतकी मोठी चूक करून बसले की आता ती सुधारताही कधीच येणार नाही. पण मी जी काही चुकी केली आहे ती माझ्या मैत्रिणींनो तुम्ही कधीच करू नका. ही तुम्हाला माझी कळकळीने विनंती आहे. कुणी कितीही मोठी व्यक्ती येऊन तुम्हाला काहीही सल्ले देऊ द्या, अजिबातही कुणाचंच ऐकू नका. डॉक्टरांकडे जाऊन विचारपूस करूनच कोणत्याही टॅबलेट घ्या. स्वतःच्या मनाने आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावरून काहीच कधी करू नका स्वतःसोबत. त्यातली त्यात नवरा आणि बायको या दोघांनी एकामेकांना विचारपूस करूनच आपली फॅमिली प्लॅनिंगबद्दल ठरवायचं असतं ना, की दुसऱ्या कुणाचं ऐकून. हीच माझी ही चुकी झाली. कारण माझ्या नवऱ्यानं बायकोला महत्त्व देण्यापेक्षा जास्त महत्त्व त्याच्या आईला दिलं आणि ती जे करेल तेच सगळं खरं समजलं. म्हणून देवाने आज इतकी मोठी पनिशमेंट आम्हा दोघांनाही दिली आहे. या गोष्टीचं तात्पर्य, लग्न झाल्यावर कुणाचं ऐकून बाळ न होऊ देण्यासाठी कोणत्याच गोळ्या खाऊ नका. नवऱ्याने पत्नीला पण जास्त महत्त्व द्यायला हवं. प्रत्येक वेळी आपली आईच बरोबर असते असं नसतं. नवरा बायको यांनी ठरवून सगळं काही केलं पाहिजे. आणि काही पण संकट येऊ दे, नवऱ्याने बायकोची साथ कधीच सोडू नये. बाळ होत नसेल तर बाळ दत्तक घ्या. दुसरं लग्न करणे हाच एक पर्याय नसतो. चला तर मग ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा. ऐकायला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी. चला तर मग, धन्यवाद.